गडचिरोलीमध्ये पहाटे 4 पासूनच सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्यात। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर जिल्ह्यात सिलेंडरची कमतरता नसल्याचं प्रशासनाचं मत आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांचे परिणाम गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा दिसू लागलेत। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक गॅस सेवा केंद्रांमध्ये सिलेंडरचा तुटवडा दिसून येतोय। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याचं दिसून येतंय, तर त्यामुळे ग्राहक हे सकाळी 4 वाजतापासून गॅस सेवा केंद्राच्या बाहेर रांगा लावून उभे असल्याचं दिसून येतं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू आहे। उमरसरा इथं 21 तर दारव्हा 12 सिलेंडर जप्त करण्यात। दारव्हा शहर व ग्रामीण भागात घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांवर गोपनीय पथकानं धाड टाकून 12 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। तर दुसरीकडे यवतमाळ शहरातील उमरसरा परिसरात नफेखोरी करण्याच्या बेतात असलेल्या साठेबाज इसमावर धडक कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल 21 सिलेंडर जप्त करण्यात आले। अशा एकूण 33 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। संभाजीनगरमध्ये लवकरच व्यावसायिक गॅसचाही पुरवठा सुरू होणार आहे। शहरातील तिन्ही प्रमुख गॅस वितरण कंपन्यांकडून विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद असल्याने संभाजीनगर शहरातील असंख्य हॉटेल्स, मेस चालक आणि केटरर्स अडचणीत सापडलेत आणि या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शहरातील तिन्ही प्रमुख गॅस वितरण कंपन्यांनी एक विशेष समिती स्थापन केली असून व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा दूर करण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत। गॅस एजन्सीकडून आस्थापनांचा मागील 6 महिन्याचा डेटा मागवला जाणार आहे आणि या काळात त्यांना लागणारे सिलेंडर लक्षात घेऊन त्या प्रमाणात त्यांना गॅस सिलेंडर वितरण करण्याचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळू शकतो। जालन्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील हॉटेल आणि खानावळ चालकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात। शहरातील चंदनझिरा परिसरातील एमआयडीसी भागात परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास असून त्यांना जेवण पुरवण्याचं काम स्थानिक खानावळी चालक करतात। मात्र व्यावसायिक गॅसचा साठा संपल्याने अनेक खानावळींमध्ये स्वयंपाकासाठी पर्यायी साधनांचा वापर करावा लागतोय। सध्या अनेक ठिकाणी लाकडी भट्टी पेटवून तसंच कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक सुरू करण्यात आलाय। गॅसच्या तुलनेमध्ये या पद्धतीने स्वयंपाक करण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने खानावळ चालकांना ग्राहकांच्या नाराजीला सामोरं जावं लागतंय। याशिवाय स्वयंपाकाला जास्त वेळ लागत असल्यामुळे अनेक हॉटेल, खानावळींनी काही पदार्थ बनवणं सुद्धा तात्पुरतं बंद केलेलं आहे। जास्त लागतो, खर्च बी जास्त लागतोय। वेळ जास्त लागल्यामुळे भट्टीवर आजकाल पहिले सगळे लोक कोणी काम करीत नाही, त्याच्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला। लाकडाचे भट्टे ओलले लाकडं राहते, त्याला धुपण गिपण आजूबाजूला लोकांना बी त्रास होतो माझ्यामुळं। ते बी माझी जाणीव आहे। काही लोकांनी माझी कंप्लेंट मी केली की बाबा तुमचं धुपण आमच्या इकडे आजूबाजूला यायला लागलं। मी त्यांना सांगितलं की बाबा माझा काही कायमस्वरूपी प्रश्न नाहीये, गव्हर्नमेंट वरून काय गॅस भेटत नाही, त्याच्यामुळे मला भट्टी शिरवण्याचं काम पडलंय। गॅस नसल्यामुळे आमच्या भट्ट्या बंद पडलेल्या आहे, तरी सरकारने आम्हाला गॅस देण्यात यावे। आमच्याकडे मेस वगैरे आहे, महिन्याभरी लोक आहे, ड्युटीला जाणारे लोक आहे, त्यांना जायला उशीर होतो डबे त्यांचे, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे, तरी आम्हाला गॅस भेटण्यात यावे। आता आम्हाला खूप अडचणी चालू आहे। कोयल्याची भट्टी आणलेली आहे, शेगडी आणलेली आहे, त्याच्यावर खूप वेळ लागायला आम्हाला।